मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सत्य स्वीकारा आणि निवडणुका रद्द करा। व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या। उद्धव ठाकरेंची बैठकीत मागणी। मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात सुप्रीम कोर्टाला सांगून निवडणुका पुढे ढकला। कितीही दिवस लागू द्या पण बॅलेटवर निवडणुका घ्या, राज ठाकरेंचं मत। महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी। आम्ही निवडून आल्यानंतर विरोधक पुन्हा आयोगावर आरोप करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा महाविकास आघाडीला खोचक टोला। सत्ताधाऱ्यांना टोले लगावताना राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्रीमुळे अंगाला भोकं पडत नाहीत। मी कामाचा माणूस, काम करत राहणार, अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला। तर एकतर निष्पक्ष निवडणुका घ्या, नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा। मतदार यादीतील घोळ सुधारेपर्यंत निवडणुका नको, उद्धव ठाकरेंची टीका। इतके कन्फ्यूज विरोधक मी पाहिलेले नाहीत। विरोधकांना काय मागणी करावी हेच कळत नाही। सर्व पक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। विरोधकांना निवडणुका जिंकण्याची खात्री नाही। निवडणुकीमध्ये पराभव झाल्यावर आयोगाला दोष देतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही टीका। महायुतीच्या 232 जागा जिंकून सुद्धा महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता। मोठ्या विजयानंतर शांतता हे कसलं द्योतक, राज ठाकरेंची टीका। तर सन्नाटा त्यांच्याकडे, आमच्याकडे नाही, शिंदेंचं प्रत्युत्तर। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे देणार। शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे सरकार उभं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बिबट्यांच्या हल्ल्यांसंदर्भात बैठक। वनताराकडे काही बिबटे देण्याचा बैठकीत प्रस्ताव। अजित पवारांची माहिती। गडचिरोलीमध्ये भूपतीसह 60 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांना 1 कोटींचं बक्षीस। तर गडचिरोलीतनं नक्षलवाद समाप्तीची सुरुवात, फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मुंबई सोलापूर विमान सेवेचा शुभारंभ। फडणवीसांच्या हस्ते सोलापूर मुंबई विमान प्रवास करणाऱ्या दाम्पत्याला तिकीट। अहिल्यानगर शहरातील दुकानांवर भगवा ध्वज लावण्याची मोहीम। आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्यानंतर ही मोहीम सुरू केल्याची चर्चा। मुंबई एसटी बँकेमध्ये सदावर्ते आणि शिवसेनेच्या संचालकांमध्ये हाणामारी। व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून हाणामारी झाल्याची माहिती। बाहेरून लोकांना बोलावून मारहाण केल्याचा दोन्ही संघटनांचा एकमेकांवर आरोप। केरळमधील आनंदोजी आत्महत्या प्रकरणावरून युवक काँग्रेस आक्रमक। आरएसएसवर लैंगिक शोषणाचे आरोप करत तरुणाची आत्महत्या। टिळक भवन परिसरात युवक काँग्रेसचं आंदोलन। लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर बिहार विधानसभा निवडणूक लढवणार। भाजपकडून मैथिली ठाकूरला अलीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी। देशभरातील अनेक लहान बँकांचं मोठ्या बँकांमध्ये 2 वर्षात विलीनीकरण होणार। सरकारच्या निर्णयानंतर लाखो खातेधारकांवर परिणाम होण्याची सुद्धा शक्यता। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। महाभारत मालिकेमध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं निधन। कॅन्सरशी झुंज अपयशी पंकज धीर यांनी वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।